भाजप राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आता दोन्ही पक्षात युती धर्मावरून जुंपल्याचं चित्र आहे। टीका करताना अजितदादांनी युती धर्म विसरू नये अशी टीका रवींद्र चव्हाणांनी केली आहे, तर भाजपनंही युती धर्माची आठवण ठेवावी असं अजितदादांनी सांगितलंय। राष्ट्रवादी भाजपमधला वाद अजूनही धुमसतच असल्याची चर्चा आहे। भाजप राष्ट्रवादीत युती धर्मावरून जुंपली। एकमेकांना करून दिली युती धर्माची आठवण। दोस्तांमधील ठिणगीचा कधीही भडका उडणार। महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू होताच राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली। अजित पवारांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी भाजप नेते घायाळ झाल्याचं पाहायला मिळालं। अजितदादांनी भाजपला थेट शिंगावर घेतल्यावर भाजप नेत्यांनीही तेवढ्याच आक्रमकपणे उत्तरं दिली। हा वाद शमला असं वाटलं असतानाच रवींद्र चव्हाणांनी आता पुन्हा अजित पवारांना युती धर्माची आठवण करून दिली आहे। त्यावर अजित पवारांनीही भाजपनंही युती धर्म पाळायला पाहिजे असा टोला लगावलाय। एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, उत्तराला प्रत्युत्तर होतं। तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या, आदल्या दिवशी ते काय म्हणाले, ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो। महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये। त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं। त्यांनी तसं म्हणू नये, आम्ही बोलणार नाही। रवींद्र चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनेच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे। सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। अजित पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेचे आता राज्यातही पडसाद उमटू लागलेत। अमरावतीत भाजप नेत्या नवनीत राणांनी थेट अजित पवारांवर हल्ला चढवला। अजित पवारांनी भाजपवर बोलताना मर्यादा ओलांडू नये असा जाहीर सल्ला त्यांनी दिलाय। अमरावतीत भाजप विरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादीनं लगेचच नवनीत राणांच्या टीकेला उत्तर दिलं। नवनीत राणांनी अवकातीत राहून बोलावं असा पलटवार राष्ट्रवादीच्या संजय खोडकेंनी केलाय। देवेंद्र जी फडणवीस साहब के अजीत दादा का साथ लेकर ये पूरी पार्टी फॉर्म की, सरकार फॉर्म की, तो मुझे लगता है बोलने के समय किसी ने भी अपनी मर्यादाएं नहीं छोड़नी चाहिए, क्योंकि आज जो परिवार करके आपके साथ में ऐसे युती बैठे हैं उनका विचार सबने करना चाहिए। लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादासोबत अजितदादावर आरोप करून आल्या। अजितदादामुळे त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली। अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती। प्रत्येक वेळेस विश्वासघातकी राजकारण करणाऱ्या ह्या ज्या नवनीत राणा आहे यांनी आपली पात्रता पाहावी व पात्रतेनुसार बोलावं। भाजपचे वरिष्ठ नेते आणि अजितदादा ते आपसात काय आहे ते पाहतील, परंतु आपली लायकी नसताना अजितदादावर थुंकणं हे त्यांना शोभत नाही। अजितदादांच्या एका टीकेच्या ठिणगीनं महायुतीत संघर्षाचा वडमा पेटला होता। आता ही भाजप राष्ट्रवादीच्या संघर्षाची आग धुमसतीये। त्यात आणखी तेल ओतलं गेलं तर पुढच्या काही दिवसात त्याचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमर काणे आणि अनिरुद्ध दवाळेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, नागपूर।